एका माणसाच्या प्रचंड प्रभावाखाली येऊन त्याला हं. गरजेपेक्षा जास्त शेअर देतो. अच्छा. हे आजकालच्या जमान्यात खूप होतंय. जो हं. एक माणूस, एक व्यक्ती येतो आणि असं दाखवतो, की त्याचे रिसोर्सेस खूप आहेत, हो. नेटवर्क खूप आहे आणि खूप प्रभावीशाली म्हणजे शो ऑफ पद्धतीने करतो. तुम्हाला त्याच्या प्रभावाखाली आणतो. हं, हं. फक्त ह्या हेतूनी, की ज्याला 5% ची वर्थ आहे, तो 15 का 20% घेऊन जातो. हं. हे तुम्हाला त्या वेळेला वेळेला कळणार नाही. कळत नाही. हां. म्हणून बिझनेसमध्ये एक गोष्ट खूप लक्ष ध्यानात घ्या, की कुठलीही गोष्ट, कोणतेही तुमच्या मागे घाई करत असेल, हं, हं. तर घाईने कुठलेही निर्णय घेऊ नका. हं. पण ॲट द सेम टाईम कामाला लांबी देऊ नका. हं, काम हं. लांबत जाऊ नका. हं, हं, हं. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो प्रोक्रॅस्टिनेशन. हां, हां. प्रोक्रॅस्टिनेट कुठल्याही गोष्टीला करत जाऊ नका. पण कुठल्याही माणसाच्या प्रभावाखाली येऊन त्याला हं. गरजेपेक्षा जास्त काही वस्तू द्यायच्या आधी 10 वेळा, 15 विचार वेळा, करणं. 100 वेळा विचार करा.